एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। चिपळूणमध्ये पूर धोका टाळण्यासाठी घरच उंचावलं, जॅकद्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग। 7,000 रुपयांची लाच घेताना गुहागर येथील जिल्हा परिषद उपअभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे अनुग्रह विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना घडवली रेल्वेची सफर। MIA ची आयशा वस्ता आंतरशालेय रंगभरण स्पर्धेत द्वितीय आणि इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या 12 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक। आता पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या सुमारे 25 वर्षांपासून चिपळूण शहरावर कायमस्वरूपी पुराचा धोका घोंघावतोय। विशेषतः 2021 मध्ये आलेल्या महापुराने विक्रमी पातळी गाठत शहरातील अनेक भाग जलमय केले होते। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विविध उपाययोजना राबवत असतानाच आता नागरिकांनीही वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेतला असून खंड परिसरातील एका नागरिकाने थेट आपले घरच उंचावण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। खंड येथील अभियंता प्रमोद वेल्हाळ यांनी घराचं बांधकाम न पाडता तब्बल 150 जॅकच्या सहाय्याने संपूर्ण घर 6 फूट उंच करण्याचं काम सुरू केलंय। पहिल्या टप्प्यात घर 2.25 फूट उंच झालं असून हे काम चिपळूणमधील एका प्रकारचं पहिलंच प्रयोग मानला जातोय। चेन्नई येथील एका खासगी कंपनीमार्फत हे काम करण्यात येतंय। कंपनीकडून अत्यंत मजबूत साहित्याचा वापर करण्यात येत असल्याने शेकडो टन वजनाची इमारत सुरक्षितपणे उचलली जाते। जॅकद्वारे घराची उंची वाढवल्यानंतर इमारतीला तडे पडण्याचा किंवा कोसळण्याचा धोका नसल्याची लेखी हमी कंपनीकडून देण्यात आली आहे। याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यापूर्वी लांजा तालुक्यातील आंजणारी येथे एका मशिदीचं स्थलांतर करण्यात आलं होतं। मात्र चिपळूणमध्ये घर उंचावण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरला असून भविष्यात पूरप्रवण भागातील नागरिकांसाठी हा आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त होते। बांधकामाचं देयक मंजूर करण्यासाठी 7,000 रुपयांची लाच घेताना गुहागर येथील जिल्हा परिषदेचे उपअभियंता वर्ग 1 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं। मंगळवार दिनांक 16 डिसेंबर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणातील तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात। ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आले होते। सदर देयकावर लोकसेवक याची स्वाक्षरी आवश्यक होती। तक्रारदार यांनी 12 डिसेंबर रोजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी कार्यालयात गेले असता उपअभियंता यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच देयकासोबत जोडलेल्या कामांच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी 7,000 रुपये लाचेची रक्कम मागणी केली। तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार ACBने सापळा रचला आणि त्यांना रंगेहात पकडलं। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असावं आणि त्यांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत या भावनेतून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने हा उपक्रम राबवलाय। काही दिवसांपूर्वी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने अनुग्रह विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना खेड रेल्वे स्थानकाची सफर घडवली होती। त्यावेळी स्थानकावर आलेली ट्रेन पाहून विद्यार्थ्यांनी ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती। या विशेष मुलांची ही इच्छा लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने त्यांना खेड ते चिपळूण असा रेल्वे प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार बुधवारी खेड रेल्वे स्थानकातून दिवा मालगाव पॅसेंजर ट्रेनद्वारे या विद्यार्थ्यांना रेल्वेची अविस्मरणीय सफर घडवण्यात आली। अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच रेल्वे प्रवास असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद तसेच समाधान स्पष्टपणे दिसून येत होते। प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी ट्रेनचा अनुभव मनापासून घेतला आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खेड रेल्वे स्थानकातील कर्मचारी तसेच RPF यांनी विशेष सहकार्य केलं। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे विशेष मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसंच समाजात संवेदनशीलता, समता आणि माणुसकीचा संदेश पोहोचतो अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दिव्यांग मुलांची जी संस्था आहे अत्यंत चांगला उपक्रम राबवत आहे। सदर मुलांना कायदा आणि सुव्यवस्थेचं ज्ञान झालं पाहिजे म्हणून तुम्ही आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं
याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे आणि साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या संस्थेला इथं उपस्थिती दिलेली आहे त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं जे बोलवलं आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी अनुग्रह विशेष शाळेतील या विशेष मुलांसाठी एक छोटीशी ट्रिपचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुलांनी कधीच रेल्वेचा प्रवास केला नव्हता. ही गोष्ट लायन्स क्लबला समजतात. लायन्स क्लबच्या वतीने आणि विशेष आभार म्हणजे अरविंद शेठ तोडकरी यांच्या सौजन्याने खेड टू चिपळूण रेल्वेनी प्रवास आज ह्या मुलांचा झालेला आहे. आज इथून आपण परत बसनी बाय रोड ज्ञानदीप शाळेमध्ये जाणार आहोत. तिथे त्यांची भोजनाची व्यवस्था अरविंद शेठ यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या मुलांसाठी एक वेगळा अनुभव, या मुलांसाठी एक रेल्वेचा प्रवास आणि रोजच्या दुनियेतून थोडंसं एक वेगळं बाहेरचं जग बघता यावं यासाठी हा छोटासा प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने आणि या शाळेच्या सोबत, कारण काही शाळेचे शिक्षक ज्याप्रमाणे ह्या मुलांसाठी मेहनत घेतात त्यासाठी एक खारीचा वाटा काहीतरी असावा म्हणून लायन्स क्लब हा स्तुत्य उपक्रम आज राबवलेला आहे. आणि आपण बघता ह्या मुलांनी जो आनंद या रेल्वेच्या प्रवासामध्ये घेतलेला आहे त्यांनी जे हास्य आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आज या ठिकाणी रेल्वेचे संपूर्ण अधिकारी सुद्धा चिपळूणमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा या मुलांचं कौतुक केलं. त्याबद्दल लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने अनुग्रहाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि याचा पुढील प्रवास सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तुर्तास धन्यवाद. खेड शहरातील बजम ए इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी मधील इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आयशा निजाम वस्ता हिने LTT इंग्लिश मीडियम स्कूल खेड आयोजित रंगवरण स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. प्रशालेतील शिक्षिका आफरीन अंतुले यांचं तिला मार्गदर्शन लाभलं. या दोघींचे माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबिना कळवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले. माहे सप्टेंबर 2025 मध्ये लायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या 12 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके प्राप्त करून यश संपादित केलंय. दरवर्षी इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यासाची उत्तम तयारी करून 12 सुवर्ण पदकं पटकावली आहेत. इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शर्वरी सावर्डेकर इयत्ता 11वी, वेदिका दीक्षित इयत्ता 11वी, जितल बामणे इयत्ता 11वी, निराली तानपुरे इयत्ता 11वी, ऋतू साटम इयत्ता 11वी, आस्था चव्हाण इयत्ता 11वी, चिराग ओडोल 12वी, अद्वैत पाथरे इयत्ता 12वी, मानसी कापसे 12वी, तन्विका नडे इयत्ता 12वी, युनुस कादरी इयत्ता 12वी, उल्फत मुकादम इयत्ता 12वी यांनी विशेष प्रावीण्य सुवर्ण पदके प्राप्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रुपाली बोडस, बाळासाहेब राऊत, पारस तलावडे, अक्सा पोपळणकर, संतोष पाटील, श्रद्धा थळवळ, सरिता भारती, स्वप्नील पंडित या सर्व प्राध्यापकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन या 5 महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारून नामदार योगेशदादा कदम यांना आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत जनतेने दाखवलेला विश्वास, पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे व वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं सहकार्य तसेच कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांची मला मोलाची साथ लाभली. त्यामुळे लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याची संधी मला मिळाली. याबद्दल मी कृतज्ञ आहे असे मत योगेशदादांनी व्यक्त केले. राजकीय जीवनातील या अधिक जबाबदारी पूर्ण करत 1 वर्षाच्या अनुभवातून माझं राजकीय क्षितिज अधिक विस्तारित होण्यास मदत झाली आहे. माझ्या आगामी काळातही सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासाभिमुख, संवेदनशील आणि जनतेप्रती उत्तरदायी प्रशासन देण्याचा माझा दृढ संकल्प आहे. जनतेच्या सहकार्याने राज्याचा आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी अधिक जोमाने अविरत कार्य करत राहील हीच भावना या वर्षपूर्ती निमित्ताने
योगेश दादांनी व्यक्त केली। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, सीए, सीएस, लॉ साठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी रोहा रायगड येथे सकाळी ठीक 10 वाजता तज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर सेमिनार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मातोश्री मंगल कार्यालय रोहा कोलाड रोहा रायगड या ठिकाणी संपन्न होणार असून मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे। सदरच्या रोहा रायगड येथील सेमिनारमध्ये इयत्ता 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई व नीट या प्रवेश परीक्षेची तयारी इयत्ता 10वी नंतर कशी करावी, MST CET आणि आर्किटेक्चर परीक्षा तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापक करणार आहेत। तसेच मेडिकल क्षेत्रात आवड व करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी पासूनच नीट परीक्षा तयारी व अभ्यास नियोजन कसं करावं यासारख्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन प्राध्यापक करणार आहेत। तसेच ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी CA फाउंडेशन, CACT, क्लॅट यासारख्या प्रवेश परीक्षा संदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे। अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड 78 430 36 902 आणि 820 89 71 189 यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि इच्छुक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरित या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय श्री विपिनदादा पाटणे यांनी केलं आहे। मंगळवार दिनांक 9 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 रोजी हाजी SM मुकादम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धांमध्ये MI हजवानी, MIB गर्ल्स हायस्कूल, SM इंग्लिश स्कूल चिंचगड, हाजी SM मुकादम हायस्कूल या शाळांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये SM इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चिंचगड या शाळेने भरघोस यश मिळवून 8 सन्मान चिन्ह प्राप्त केली आहेत। त्यामुळे संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष कय्यूम नाडकर व शाळेच्या प्राचार्या डॉक्टर अंजुम नाडकर तसेच उपमुख्याध्यापक सागर मोरे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ ज्ञानेश्वरी बाईत यांनी सर्व क्रीडा स्पर्धकांचं आणि क्रीडा शिक्षकांचं अभिनंदन केलं। दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक लायन पारसभाई जैन यांच्या सौजन्याने मुकादम हायस्कूल आणि MI हजवानी हायस्कूल या शाळेमध्ये डस्टबिन आणि कुंड्यांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, शिक्षक वर्ग उपस्थित होते। गुरुवार दिनांक 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील चिंचगड येथील SM फाउंडेशन एज्युकेशनल ट्रस्ट संचालित SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिंचगड खेड या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते। क्रीडा स्पर्धेला चिंचगड केंद्राचे केंद्रप्रमुख मंगेश भोसले उपस्थित होते। त्याचप्रमाणे क्रीडा महोत्सवाचं औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी भारतीय हवाई दलात निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर आणि सचिव डॉक्टर अंजुम नाडकर यांच्या हस्ते पहिल्या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात 3 दिवस स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजयी स्पर्धकांचं संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं। तळे जांभूळवाडी येथील श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत महिला उपजिल्हा संघटिका सौ सुप्रियाताई पवार, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, रवींद्र आंबरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक बेधडक महाराष्ट्र व न्यूज नेटवर्क उरण पनवेल नवी मुंबई विभागीय कार्यालय व मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय दिनदर्शिका सन 2026 अनावरण सोहळा राष्ट्रीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव,
राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्राध्यापिका सौ संध्याताई राणे, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष दैनिक बेधडक, महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक, मुद्रक, प्रकाशक अभिजित दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.